एकापेक्षा एक सरस, सर्वांमध्ये लागली चुरस, इथे नाही कुणाचे कुणी, आहेत सारे एकाच माळेचे मणी. अहो ऐकलं का? आहेत सारे एकाच माळेचे मणी. कहाणी लई न्यारी, सगळे होकार भारी, बाजार हा वेड्यांचा पण गंमत मोठी भारी. अफलातून कॅरेक्टर आहेत सगळे ऍक्टर, रजनीश उपचारे आहेत ना मी डॉक्टर. डॉक्टर साहेब व्हेरी फनी, आहेत सारे एकाच माळेचे मणी. आहेत सारे एकाच माळेचे मणी. सरमरकर बिचारा अहो किती साधा भोळा, बायको मुले सासू करती त्याचा हो पाचोळा. मॅनेजिंग डायरेक्टर नाव हो वैताकर, दिसतात सुंदर बाला पडतो यांना विसर. सारे एकाहुनी एक गुणी, आहेत सारे एकाच माळेचे मणी. आणि मग त्या लहान मुलांनी सगळ्यांना पॉपी दिली. लहान होणं किती छान असतं नाही. अहो मी व्यक्तिमत्व बदलण्याचं औषध बनवतो. म्हणजे बघा, जर तुम्ही भित्रे असाल तर तुम्हाला धीटपणा येण्यासाठी औषध देतो, आणि जर तुम्ही कंजूस असाल तर तुम्हाला दानवान बनवायचं औषध देतो. तू मधुरा माधव करमरकर माझी बायको. हा, आणि हे शंकरराव आपले शेजारी. बरोबर. आणि या मावशीबाई. बरोबर. आता सगळं आठवतंय मला, सगळं आठवतंय. सगळं आठवतंय ना? सगळं आठवतंय. तू मधुरा माधव करमरकर. एकच आठवत नाहीये. काय ते? हा माधव करमरकर कोण आहे? रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. गोकुळात सगळी राधिके जरा जपून जा घरी. गोकुळात सगळी आज गोकुळात रंग खेळतो हरी, जा तुझ्या घरी. आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके. सर कशी वाटली सर मॉडेल? वा 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 वा, मॉडेल होतो ऐसी हो. या ना. माझं नाव याना नाही. नाही मी नुसतं म्हटलं तुम्हाला या ना. ग्लॅड टू मीट सर. ग्लॅड टू मीट. मीट किती नमकी नाही मॉडेल. काय मिठाची ऍड करायची? नाही आमच्या गाडीची ऍड करायची. मिस रोज मेरी मारिओ माझे चुलत भाऊ आहेत. यू नो मारिओ. नाही मारिओ राहू दे. रोजमारी ठीक आहे. काय म्हणजे रोज कसं अगदी टवटवीच. मला सांगा जाहिरात कशी आहे? छान आहे, फर्स्ट क्लास. यांनीच तयार केलं. म्हणजे कशी करायची? उभं राहून
चालत की झोपून? म्हणजे झोपून पण ऍड करता येते. हो, बघूया तरी. ब्युटिफुल. तू मग झोपूनच ऍड करा. हा नको सर, ही जर झोपली तर आपली कंपनी पण झोपेल. गप, तुला काय कळतं ऍडव्हर्टायझिंग? चुप. आपण झोपूनच ऍड करूया. हा नॉटी. बघू. वा 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 वा, किती सुंदर बोट आहे तुमचं. सर, मी माझं बोट लावू? चुप. तुझ्या बोटात तिच्या बोटात फरक आहे. तसा काय फरक नाही. तोही पुरुष, मीही पुरुष. म्हणजे मीही पुश करते, तोही पुश करते. तुम्हाला बोट माझं आवडलं ना? वा, बोट काय टायटॅनिक आहे. टायटॅनिक. मग टायटॅनिकची पोज घेऊन ऍड करूया. करूया. पण मग मेल मॉडेल कोण? अहो, तुमच्यापेक्षा कोणी हँडसम मॉडेल आहे का? येस येस, बरोबर आहे. सर, बोटीवरची पोज नको. तुम्हाला बोटीवर बघून लोक तोंडात बोट घालतील. तू तुझं तोंड बंद कर. ओठावर बोट. माझं ना तुझं. चल, बघ कशी दिसते पोज. बाजूला हो. छान सर. सॉरी. सॉरी. हॅलो. हां हॅलो. हां हां टीना, तुझे एवढे आपल्या लग्नात तयार झाले? अगं, मी बिनब्या तमाशात काम करत असलो तरी मी पुरुषच आहे. छाती ठोकून सांगतो, मी पुरुष आहे. तुझ्या बाबांना भेटायला आलो 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 आलो. भेंडी, माझ्या लग्नाचा प्रश्न आहे, मला जावंच लागेल. सर, तो नाही तर मी चालेल. भेंडे. सर, युजलेस, नालायक. सर, कशी काय वाटली मॉडेल? सुंदर सुंदर आहे. सुंदर तर बाहेर आहे ना सर. ह्या सुंदर मॉडेल बद्दल बोलतोय मी. कलर खूप छान आहे ना सर. वा, गुळगुळी. काय फेस आहे बघा. सर, साबणाने धुतल्यावर आणखीन फेस येईल. अरे, धुतल्याशिवाय देखील किती सुंदर आहे बघ. पण सर, कोरी करकरीत असल्यावर धुवायची काय गरज? पण सर, तुम्हाला सांगतो, ही एकदा धावायला लागली ना की वाऱ्यासारखी धावेल. कोणीही अडवणार नाही हिला. अरे, पण पेन्सिल हिलवर धावेल कशी? सर, हिल असू दे नाही ते रोड असू दे, तुम्हाला सांगतो, सुपर क्वालिटीचे टायर लावले सर हिला. टायर? टायर कुठे आहे? सडसडीत आहे रे ती. सर तुम्ही हा मॉडेल बघताय, मी तुम्हाला ह्या कारच्या मॉडेल लागतो, तुम्ही हा मॉडेल बघताय सर. काय भेंडे, तुम्ही कधी आलात? मगाशी चालू सर. मग काम करा ना, इथे काय करताय? तेच करतोय ना सर, मी मॉडेल दाखवायला आलो सर. ठीक आहे, दाखव मॉडेल. सर, तुमच्या मॉडेल्स पेक्षा माझ्या मॉडेल्स खूप छान आहेत सर. बघा बोट सर. बोट बोटाने माझी छळवणूक करू नका. सर, बोटाने कधी छळवणूक होते का सर? हा, काम करा ना, मॉडेल दाखवायला आलं तर दाखव. सर, मॉडेलच दाखवतोय सर. तुम्हाला सांगतो मी, हे काय? हे मॉडेल आहे? हे मॉडेल म्हणजे हे बघा सर. हे काय? बोट बघा. बोट नाही सर, बोटाने जे दाखवतोय ना ते बघा. हे बघा, स्मॉल पर्सनल कार, फक्त बोटावर चालणारी मॉडेल. अरे, रोडवर चालणारी गाडी दाखवा मला, बोटावर चालणारी कशाला? सर, भंकस नका ना करू. बोटावर चालणारे म्हणजे बोटाने बटन दाबलं की काच खाली, बोटाने बटन दाबलं की एसी चालू, बोटाने बटन दाबलं की ब्रेक. थोडक्यात काय सर, बोट लावायची खोटी सर, बोट लावायची. मग जा आणि त्याच्याकरता काहीतरी नवीन डिझाईन्स करा, क्रिएटिव्हिटी वापरा. जर ऑफिसमध्ये क्रिएटिव्हिटी खलास झाली आहे, सगळी कामं पेंडिंग ठेवलेत. सर, पण मी माझी फाईल कधीच करमरकर सरांकडे जमा केली आहे सर. सगळे हेच सांगतायत. माझी फाईल करमरकर सरांकडे आहे, म्हणजे काय सगळी कामं त्याच्याकडे पेंडिंग आहेत? ठीक आहे, येऊ दे त्याला, येऊ दे, आज पाठवा त्याला. तुम्ही जा घेऊन. सर, मला की नाही सुट्टी हवी होती. सुट्टी नाही मिळणार. सर, मला गावाला जायचंय सर. अरे, काय गावाला जाऊन बोटीने जायचंय सर, बोटीने. बोट 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 नाही देणार सुट्टी. जा. सर, का नाही देणार सर? बोटाने पण नाही देणार सर. बंद करा, हे बंद करा, नाही तर मी 4 दिवसाचा पगार कापीन तुमचा. का सर? माझा 4 दिवसाचा का? पगार का कापणार? बोटाचा गैरवापर करता म्हणून. गेट आउट. सुट्टी पाहिजे, सुट्टी पाहिजे, सुट्टी पाहिजे. बोट चला, करमरकरला पाठवायचंय. सारे एकाच माळेचे मणी. देवा माझ्या. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग नाही, भेंडी. आय मीन भेंडे. गुड आफ्टरनून बोला, गुड आफ्टरनून. सर, तुम्ही मला भेंडी म्हणा नाहीतर भेंडे म्हणा, पण तुमच्यासारखा हँडसम तरुण
मला फार आवडतो सर. हे बघा बघा, मी हॅन्डसम नाहीये, मी जवान नाहीये, प्लीज एक्सक्यूज मी, पण तुम्ही हे असे का उभे आहेत वाकडे? सर त्याचं काय, मला ती सवय आहे. तुम्हाला आणखी कसल्या सवय आहेत सांगा ना प्लीज. त्याचं काय सर, जर तुम्ही माझ्या सहवासात राहिलात ना तर माझ्या साऱ्या सवयी तुम्हाला कळतील. ते ठीक आहे, पण तुम्ही असं जवळ येऊ नका. सर त्याचं काय आहे तुम्हाला सांगतो, म्हणजे त्याचं काय की म्हणतात ना, माझ्या आईकडचं नाव आहे ना जवळघे आहे सर, आणि तुमचा वैताग कर. मी जवळ येईन आणि जवळ तुमचा सारा वैताग दूर करेन सर. कराल पण ते असं नको हे असं तर प्लीज मला जी बोटं लावू नका इकडे तिकडे. सर त्याचं काय, मी ऍक्च्युली ॲक्युप्रेशर पॉइंट शोधतोय. मला कोणतंच प्रेशर नको आणि प्लीज असे पॉइंट करू नका, मला गुदगुल्या होतात. ठीक आहे सर, नाही करणार. पण सर त्याचं काय, मला आज की नाही हाफ डे हवा होता. कशाला? त्याचं काय सर की माझ्या सगळ्या मैत्रिणींना हळदी कुंकाची पार्टी अरेंज केली आहे सर. हळदी कुंकूच्या पार्टीला तुम्हाला जायचंय? हो सर, म्हणजे त्याचं काय, मैत्रिणींचं मन दुखवता येत नाही ना सर, द्याल ना मला सुट्टी. हा देतो, हाफ डे देतो तुम्हाला, फुल डे ऑफ देतो. प्लीज तुम्ही गुदगुल्या करू नका, प्लीज जा. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच सर. काय करू? आग कुठे आग? अहो इथेच लागली ना आग. अरे कोण म्हणाल? पवार साहेब. बोलो त्या पवारला इथे बोलो. पवार साहेब. इडियट कुठ. सर मी तेच म्हणते, म्हणजे मी तेच म्हणतोय की मी असताना आग लागलीच कशी इथे. तुम्ही लांब उभे राहा, माझ्यापासून दूर उभे राहा, नाहीतर माझ्या तळपायची आग माझ्या मस्तकात जाईल ना. सर तुमच्या डोक्यावर पाणी टाकू? तुमचा हाफ डे कॅन्सल करू? नको ना सर, मग नको. शांत उभे राहा, हलू नका. वैताग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सर ही मॉर्निंग आहे ना बॅड गेली आहे हो. काय झालं? ते करमरकर आहेत ना, ते रागवले हो माझ्यावर. रडू नको, मी आहे ना, मी रडायचं ना. सर अजून अश्रू नाही आले. अरे आले तर दक्षता नको का घ्यायला? मी आहे, रडू मी आलो ना आता. सर रडायचं ना, रडायचं. सर मग करमरकर साहेबांना कॅबिन मध्ये पाठवू का? अरे घाई कसली, मला आलो आता, मी श्वास घेऊ दे ना. घेतला श्वास, पाठवू. काय करू मी काय. हे बघ, असं जर चालू राहिलं ना, तुला नोकरीवरून काढून टाकेन मी. काय बोलला तुम्ही? पुन्हा बोला जरा. अरे म्हटलं ना तुला, एकदा नोकरीवरून काढून टाकेन म्हणून. अच्छा, मी लेट आलो तर लेट मार्क लागतो, आणि लेडीज स्टाफ पैकी कोणी लेट आली तर तिला मात्र माफ करता. मी काय करायचं ते तू मला सांगू नकोस. मग कोण सांगणार आहे तुम्हाला? हा, कोण सांगणार? ज्या बायकांच्या मागे मागे फिरतात त्या बायका सांगणार आहेत काय की मॅगझिन वाले सांगणार आहेत? या मॅगझिन. ए तू हात वर. अरे हात, काय चाललंय? व्हॉट नॉनसेन्स. हे बघ, या तुझ्या बॅड बिहेवियर करता मी तुला डिसमिस करून टाकेन, सांगतो. अच्छा, माझं बॅड बिहेवियर आणि तुमचं काय व्हेरी गुड बिहेवियर काय? अरे सर जरा विचार करा, ज्या नजरेने तुम्ही इतर बायकांकडे पाहता तशाच नजरेने कोणी तुमच्या बायकोकडे पाहिलं तर काय वाटेल तुम्हाला? हो, माझ्याकडे असं नका पाहू, पुरुष आहे मी. मिशी दिसते ना? दिसते की नाही? हो, मिशी दिसते, पण मला वाटलं तुला काही बरं वाटत नाही की काय? काय 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 झालंय मला? हा, नाही बरं वाटत नाही म्हणजे झालंय काय सांगा. ते मी कसं सांगू? मग हे तरी सांगा ना की माझं काम अर्धवट असतं काय? नाही बाबा, तुझं काम पूर्ण आहे, तुझं डोकं अर्धवट झालंय. हो, तुम्ही भडकवलत ना म्हणून मी भडकलो, समजलं ना? एनिवेज, माफ करा मला. या कृत्याबद्दल माफी नाही. हो, तुम्ही काय तुमचे वडील पण माफ करतील, समजलं ना? करताय माफ का बोलव वडला ना? बरं बाबा, बरं, माफ केलं, बस माफ केलं. पण तू एक काम कर, तू माझ्यापासून 4 हात दूरच राहा. का? हा, मला काय कुठला संसर्गजन्य रोग झालाय काय? बोला. तुला काय झालंय मला माहित नाही, पण मला निश्चित काहीतरी झालंय. येस, मला तू एक काम कर, तू 4 हात माझ्यापासून दूरच राहा. अरे, त्याच्यापेक्षा असं कर, तू 4 दिवस रजेवर जा. का? 4 दिवस रजेवर जाण्याची जबरदस्ती आहे? हो. 1 दिवस पण रजेवर जाणार नाही. सारे एकाच माळेचे मणी. वैताग आणलाय या माधवनं. जळी तळी काष्टी पाषाणी हाच दिसतोय मला अख्खा वेळ. अहो पण सर आम्ही किती गप्पा बसायचं. या अशा उद्धट माणसावर आहे ना अत्यंत कडक कारवाई करा. ऑफिस आहे की गुंडांचा अड्डा की हो.
अडकले, दुसरं कोणी बोला. थांबा, माझं संपलेलं नाहीये. फार होतंय. बरोबर. सर पण मी काय म्हणतो, तुम्ही घोड्यावर बसू नका. हा तुम्ही घोडा दाखवून काम करू नका असं म्हणायचंय का? तेच ते हँडसम. हेच ते कसं, एक तर पाठीवर मारताय ते मारता, आता पोटावर मारताय. डोंट टच माय स्टमक. सर आठवड्यातनं 3रा फोन फोडलाय. तुम्हाला मी सांगितलं पण होतं, पण तुम्ही लक्ष दिलं नाही. सर यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस सिच्युएशन. एक मिनिट, करमरकर आलायत का आज कामाला? अहो आज नाही आले तर उद्या येते. ठीक आहे, उद्या येऊ दे त्याला. मी हेड ऑफिस मध्ये कंप्लेंट केली आहे आणि तिथून 2 माणसं इन्क्वायरी करता येणार आहेत. ते एकदा आले आणि त्याने करमरकरची वागणूक पाहिली की करमरकरची सुट्टी. करमरकर माझी एक कळवळीची विनंती आहे. टाइम खोटी नका करू, टाइम खोटी नका करू. नाही, म्हणजे काय आहे, तुम्ही ऑफिस मध्ये घोडा वगैरे घेऊन येऊ नका. का नाही मला सांगा, अगोदरपेक्षा ऑफिसचं काम कसं चाललंय? फर्स्ट क्लास. काम छान चाललंय. नाही काय आहे, वर तुमची कंप्लेंट गेली आहे ना. कंप्लेंट? कुठली कंप्लेंट गेली आहे? सांगा काय कंप्लेंट आहे? काय ते म्हणतात की तुम्ही आजकाल ऑफिस मध्ये येऊन दादागिरी करता म्हणून. काय? हा कोणी केली कंप्लेंट? कंप्लेंट कोणी केली? मला ठाऊक नाही. वरती ज्याने कंप्लेंट केली असेल ना त्याला वरच पाठवतो. तुम्ही तर नाही ना केली? मी ठीक आहे, घाबरू नका एवढं. उद्यापासनं घोडा नाही आणा. उपकार होतील माझ्यात खरंच. थँक्यू. AK-47 आणतो. अरे नाही, हे बघा मी रिटायर झालो ना, मग AK-47 काय रणगाडा देखील घेऊन ये, मला हरकत नाही. किती डरपोक आहात तुम्ही. चला ठीक आहे, मांडवली करूया. हे बघा, मी उद्यापासनं घोडा वगैरे काय आणणार नाही, पण तुमच्या टेबलवर मला बायकांची मासिक दिसता कामा नये. ज्या दिवशी मला तुमच्या टेबलवर बायकांचं मासिक दिसेल त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही कोणाला दिसणार नाही. मिस्टर वैतागकर, मी वरुण देव, वरून आलोय. आधी तुम्ही खुर्चीवरून उठा. का? अहो तुम्ही अपॉइंटमेंट घेतलीत माझी, कसे आलात कॅबिन मध्ये? मी अपॉइंटमेंट घेऊनच आलोय. वरून. हो, म्हणून तुम्ही वरुण देवत. आत कसे आलात? मी मुंगीच्या पावलाने आत आलोय आणि तुम्हाला कळलं सुद्धा नाही. मुंगी फार डेंजरस माणूस आहे तो. मुंगी मिस्टर मुंगी, हा सखाराम मुंगी, त्यांनीच मला पाठवलं हेड ऑफिस मधून. तुम्ही केली होती ना कंप्लेंट करमरकरांची? मी ऑफिस स्टाफकडे एन्क्वायरी केली. अहो तो करमरकर साधा मुंगी देखील न मारणारा माणूस, आणि तुम्ही स्टाफशी उद्धटपणे वागताय. मी तुमचीच हेड ऑफिस मध्ये कंप्लेंट करतोय. वैताग. तुला कधी समजणार? एक क्लार्क एका पियूनशी लग्न करू शकत नाही. या पिऊनचं जर लग्न झालं नाही ना तर पिऊन टाकीन. काय? पॉइझन. ए बाय द वे, तू क्लार्क होणार होतास, त्या तुझ्या प्रतिज्ञेचं काय झालं? बाबा, ट्राय टू ट्राय, यू डोंट क्राय. ए पण तू गॉगल कशाला लावलायस? मला तुझ्या डोळ्यात बघायचंय. मला काहीच हरकत नाहीये, पण तू माझ्या डोळ्यात बघितलंस ना तर माझे डोळे तुला येतील. कसे? कारण मला डोळ्यांची साथ आली. आता तर म्हणालास ना तुला जन्माची साथ देईन म्हणून, मग आता डोळ्यांचं काय झालं? नाही, डोळे आलेल्या माणसाकडे मी बघत नाही, कारण डोळे येणं मला सहन होत नाही. ऐक ना. नाही. अरे बघ ना. नाही. एकापेक्षा एक सरस, सर्वांमध्ये लागली चुरस. अहो एकापेक्षा एक सरस, सर्वांमध्ये लागली चुरस. इथे नाही कुणाचे कुणी, आहेत सारे एकाच माळेचे मणी.
अहो ऐकलं का आहेत सारे एकाच माळेचे